उन्हाळ्याचा तडाखा वाढत आहे आणि याच उन्हाळ्यात आपण आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या पॉडकास्टवर एका डॉक्टरांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर कांचन शिर्के पाटील, ज्या BHMS आहेत. सोडुलीत त्यांचं क्लिनिक आहेत आणि त्यासुद्धा इंस्टावर हेल्दी टिप्स देतात. तर जाणून घेऊ उन्हाळ्यात आपल्या शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे. नमस्कार वैदिक. नमस्कार. खरं तर बघायला लागलं की उन्हाची झळ खूप वाढत चाललेली आहे. सगळं वातावरण खूप चेंज होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, माणसाने ऋतूप्रमाणे थोडं चेंज केलं पाहिजे आहारात, कपड्यात, की आहे असं कंटिन्यू राहिलं पाहिजे? नाही, ऋतूप्रमाणे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल हे करायलाच पाहिजे. पूर्वजांनी पण ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत की उन्हाळ्यामध्ये आपण कसा आहार घेतला पाहिजे, पावसाळ्यामध्ये कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत, हिवाळ्यामध्ये कुठले पदार्थ केले पाहिजेत. त्याप्रमाणे आपले सणही आहेत. उन्हाळ्यामध्ये आपण म्हणाल तर आता आंब्याचा सीझन येतो, म्हणजे पोटॅशियम आंब्यामध्ये मिळतं, जे आपण घामाद्वारे आपले क्षार निघून जातात. तर मग आंब्यांचा सीझन असतो, मग त्यामध्ये आपण आंबे खाल्ल्यानंतर आपल्याला पोटॅशियम मिळू शकतं. तसे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. परत हिवाळ्यामध्ये आपल्याकडे मकर संक्रांती वगैरे म्हणा, त्याच्यामध्ये तिळाचा उपयोग आपण जास्त करतो. त्याच्यामुळे बॉडीमध्ये एक हीट तयार होते आणि आपण थंडीपासून बचाव करू शकतो. म्हणजे सण पण आपल्या ऋतूप्रमाणे डिवाईड झालेले आहेत. सुरुवात करूया कपड्यांपासून. उन्हाळ्यात कशा प्रकारचे कपडे स्त्रियांनी पुरुषांनी घातले पाहिजे जेणेकरून उन्हाचा त्रास तीव्रता कमी जाणवेल त्यांना? उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे परिधान करायला पाहिजेत. सुती फिकट रंगांचे कपडे परिधान करायला पाहिजेत. काय होतं, आपण जर डार्क कलरचे कपडे घातलीत तर म्हणजे असं म्हणतात की ब्लॅक कलर जसा हीट खेचून घेतो, त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण जेवढं फिकट आणि सुती कपडे घालू तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. त्यामुळे आपल्या बॉडी टेम्परेचर मेंटेन राहतो. गरोदर स्त्रियांसाठी काय वेगळं ट्रीटमेंट आहे का या? गरोदर स्त्रियांसाठी पण सेमच आहे, फक्त एवढंच की आपण त्यांनी शारीरिक कामं करू नये, उन्हात जास्त जाऊ नये आणि म्हणजे सैल कपडे घालायलाच पाहिजे. सुती ते तर काय कॉमनच आहे, फक्त त्यांनी एवढं आहे की जास्त उन्हामध्ये जाणं टाळावं. अतिप्रमाणात थंड खाणं, परत शारीरिक कष्ट करणे, या गोष्टी टाळायला पाहिजेत. उन्हाळ्यात एकेकांना पाणी किती लिटर पिलं पाहिजे, किंवा जे कमी पाणी पितात त्यांनी दुसरं काय सेवन केलं पाहिजे की जेणेकरून डिहायड्रेट शरीर राहिलं पाहिजे? उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी घ्यायला पाहिजे, कारण की आपल्या बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी घाम तयार करते. घाम गेल्यामुळे आपल्या शरीरामधलं पाणी कमी होते, त्यामुळे 3 ते 4 लिटर पाणी घ्यायला पाहिजे. तसंच ORS किंवा लिंबू, मीठ, साखर पाणी ह्याचं मिश्रण करून ते घरामध्ये ठेवायला पाहिजे. आणि ते आपण जसं औषध घेतो तसं ते आठवणीने आपण ते घ्यायला पाहिजे पाणी. किंवा ज्याच्यामध्ये जास्त वॉटर म्हणजे पाणी आहे, जसं की कलिंगड, टरबूज या गोष्टी, काकडी या गोष्टीचं जास्त सेवन करायला पाहिजे. अशा प्रकारे समजा म्हातारी माणसं आहेत किंवा ज्यांच्या दातांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी काय सेवन केलं पाहिजे? त्यांनी मग ज्यूस करून घेऊ शकता, किंवा ORS त्यांना पण देऊ शकतो, किंवा हेल्थ ओके यासारखे मेडिकलमध्ये या गोष्टी उपलब्ध होतात. नाहीतर मग 1 लिटर पाण्यामध्ये 5 ते 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून मिश्रण म्हणजे एक सरबतसारखं आपण तयार करून ते वयस्कर लोकांना देऊ शकतो. तर उन्हाळ्यात कशा प्रकारचा आहार, म्हणजे सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कशा प्रकारचा आहार आपल्याला केला पाहिजे? उन्हाळ्यामध्ये आपण आहार कसं आहे की तुम्ही जास्त उष्ण पदार्थ टाळा, किंवा फास्ट फूड, तळलेले पदार्थ या गोष्टी टाळायला पाहिजेत. आणि जास्त सेवन हे ताजे पदार्थ, म्हणजे शिळं अन्न खायला नाही पाहिजे, ताजे पदार्थच खायला पाहिजे. पालेभाज्या, फळं या गोष्टींचं आपण सेवन करायला पाहिजे. शक्यतो नॉनव्हेज जेवढं टाळता येईल तेवढं टाळायला पाहिजे, कारण की हीट बॉडीमध्ये ऑलरेडी हीट असते आणि त्या गोष्टीने शरीरामध्ये जास्त हीट तयार होते. म्हणजे मी खाऊच नका असं म्हणत नाहीये, फक्त त्या गोष्टी कमी कमी प्रमाणात केलं पाहिजे. ज्यांना उन्हाळ्यात उष्ण घ्यायचं नसतं त्याला जोडून प्रश्न आहे की जे चहा पितात रेग्युलर, ज्यांना चहासाठी राहवतच नाही, तलप आहे, त्यांनी कशा प्रकारचं म्हणजे दुसरं त्याच्या बदली काय पेय केलं पाहिजे? उन्हाळ्यामध्ये आपण लेमन टी घेऊ शकतो, म्हणजे कोरा चहा आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून, किंवा मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या तुळशीची पानं म्हणा, किंवा आपलं लिंबाची पानं पण घालून करू शकतो आपण चहा.
म्हणजे जे की आपण दुधाचा चहा करतो त्याऐवजी आपण कोरा चहा घेऊ शकतो, ते पण कमी प्रमाणात. कुठलीही गोष्ट अति प्रमाणामध्ये घेतल्यानंतर ही शरीराला धोकादायकच आहे. आता जे सरासरी येतात की उन्हाळे लागतात बऱ्याच लोकांना, हम्म, हम्म, हम्म. ते कशाने सुरू होतात आणि त्याच्यावरचे उपाय काय? उन्हाळे शक्यतो आपल्या शरीरामध्ये पाणी कमी पडतं, त्यामुळे युरिन आपली डार्क जाते, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड जाते. आपल्या शरीरामधून लघवी होताना त्याच्यामध्ये शरीरातली घाण बाहेर पडत असते. खरं आपण पाणी कमी जर घेतलं तर या गोष्टी पाणी कमी पडतात आणि या गोष्टी जास्त होतात. त्यामुळे युरिन आपली कॉन्सन्ट्रेटेड होते, म्हणजे लघवी आपली ही अशी गडद रंगाची होते. त्यामुळे आपल्याला पाणी कमी पडल्यामुळे वारंवार लघवीला म्हणजे झाल्यासारखं वाटतं, ओके. म्हणजे आल्यासारखं वाटतं, खरं होत नाही. होत नाही. त्यासाठी आपण भरपूर पाणी घेणं गरजेचं आहे. पाणी, लिंबू पाणी या गोष्टी घेऊन आपण तो त्रास कमी करू शकतो. घरगुती मध्ये आपल्याला काय काय करतं, काय यूज करून पेय तयार करता येईल किंवा लिंबू सरबत सोडून, आणि कुठल्या प्रकारचे मसाले की टाळले पाहिजेत आणि काय खाल्लं, म्हणजे काय खातो ह्याच्याबद्दल चर्चा झाली, काय टाळलं पाहिजे उन्हाळ्यात जास्त करून? मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये उष्ण पदार्थ, तळलेले पदार्थ, फास्ट फूड किंवा मसाल्याचे आपल्या इथे सवय आहे की चमचमीत खायचं लोकांना. कोल्हापुरात तर जास्तच आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी या महिन्यापुरतं तरी आपण टाळायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला ऋतूप्रमाणे आहार आहे, तर या म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये या म्हणजे सलग हे 2 वर्ष खूप उन्हाळा जास्त आहे, म्हणजे जाणवत आहे. त्यामुळे आपण ही आहारामध्ये पण या गोष्टी संतुलन ठेवायला पाहिजे की जास्त उष्णतेचा पदार्थ टाळायला पाहिजे, आणि जे मी तुम्हाला म्हणाले ताजे फळं, भाज्या या गोष्टी खायला पाहिजे. जसं आपण गावाकडे आंबील करतात नाचणीची, म्हणजे जी आपल्याला शरीराला थंडावा देते. कोकम सरबत आहे, परत लिंबू पाणी, या गोष्टी आपण सतत आपल्या आहारात ठेवू शकतो. जी जिम मेंबर आहेत आणि जी मैदानी खेळ करतात, म्हणजे एक स्ट्रेंथवाले आणि एक स्टॅमिनावाले, या दोघांच्या आहारामध्ये किती फरक असतो किंवा डाएट प्लॅनमध्ये किती फरक पडतो? जे जिम ट्रेनर म्हणजे आहेत, जिममध्ये वर्कआउट करतात आणि मैदानी खेळ, मला असं वाटतं की एवढा फारसा फरक नाही जाणवते. त्यांनी त्यांचा आहार घ्यावा, फक्त या ऋतूमध्ये थोडासा कंट्रोल करावा, आणि खेळ पण जो मैदानी आहे तो त्यांनी उन्हाचा तडाख्यामध्ये करू नये. म्हणजे सकाळी 7 ते 8 या दरम्यान खेळ त्यांचे, म्हणजे जे काय वर्कआउट असेल किंवा मैदानी खेळ असेल ते त्यांनी पूर्ण करावेत. आणि आहारामध्ये पण त्या गोष्टी घ्याव्या, पण शरीर थंड राहण्यासाठी पण ज्या गोष्टी आहेत त्याचं पण सेवन करायला पाहिजे. मुलींसाठी आणि मुलांसाठी पण स्किनची काळजी कशा घेता येईल उन्हाळ्यात? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. स्किनची काळजी म्हणल्यानंतर आपण जर कुठे बाहेर जाणार असेल किंवा नसेल तरीही सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. बॉडी जेवढी तुम्ही हायड्रेट ठेवाल, म्हणजे शरीराला, म्हणजे त्वचेला मॉइश्चरायझर पाहिजेच आपल्या, ते तुम्ही वरतून लावा, पण फक्त लावण्याने शरीर हायड्रेट राहणार नाही. त्यासोबत तुम्ही म्हणजे तोंडावाटे पण गोष्टी घ्यायला पाहिजेत, जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहील. जसं की मी तुम्हाला सांगितलं काकडी, कलिंगड, ज्याच्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असेल त्या गोष्टी, नारळ पाणी, कोकम सरबत, जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढी त्वचा तुमची हायड्रेट राहतेच. फक्त आपल्या सूर्यांच्या किरणापासून बचाव होण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरायलाच पाहिजे. आणि बाहेर पडताना सनग्लासेस यूज करू शकता, कॅप यूज करू शकता, परत स्कार्फ, म्हणजे स्कार्फ हा वापरायलाच पाहिजे, कारण की प्रदूषण पण एवढं आहे आणि आता जे सनरेज आहेत ते पण हानिकारक आहेत आपल्या त्वचेसाठी. त्यामुळे सनस्क्रीन लावून ह्या गोष्टी पण करायला पाहिजे. असं म्हणतात की कॅप वापरल्यानंतर केस जातात, खरं आहे की मिथ्या आहे फक्त? म्हणजे आपण कसं आहे, ती कॅप कशी वापरतो, म्हणजे ती अति प्रमाणात टाईट असेल तर त्याचा तुम्हाला त्रास होणारच. उन्हाळ्यात दिनचर्या कशी असली पाहिजे, म्हणजे कसं वर्कआउट केलं पाहिजे, किंवा कधी बाहेर जायचं आणि कधी बाहेर जायचं नाही, काय वेळ असेल? उन्हाळ्यामध्ये आपला सर्वात प्रथम म्हणजे जे म्हणजे वर्कआउट करतात त्यांनी सकाळी लवकर त्यांचा वर्कआउट जो आहे तो उन्हाच्या आत, म्हणजे जास्त ऊन पडतं त्याच्या आतमध्येच करायला पाहिजे. आणि जर तुमचा भरपूर घाम जात असेल किंवा जास्त ऊन असेल तर ते तुम्ही जे 1 तास करताय ते अर्धा तास करा. परत त्यानंतर तुम्ही पाणी भरपूर प्यायला पाहिजे. दुपारचं जेवणही लवकर झालं पाहिजे. तसंच 12 ते 4 या टाईममध्ये जाणं बाहेर टाळायला पाहिजे. जर खूपच गरजेचं असेल तर तुम्ही 4 व्हीलरमधून जाऊ शकता,
टू व्हीलरवरून प्रवास म्हणजे उन्हाच्या तडाख्यामध्ये तर प्रवास करू नका. आणि बाकी आहार तुमचा आहे तो मी सांगितल्याप्रमाणे हलका ठेवा, पाणी भरपूर ठेवा. ज्यांचा हेवी जॉब आहे बाहेर त्यांचं जेवण म्हणजे दुपारी पसतं घामात म्हणजे पसतं त्यांना. हां. पण ज्यांचं ऑफिशियल काम आहे किंवा ऑफिसमध्ये बसतं त्यांचं पोट जड राहतं किंवा ते जेवण पचतच नाही, हां, हां. त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी आपलं लंच म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर 10 मिनिटं जरासं तिथल्या तिथे ऑफिसमध्ये चालणं चलो. करायला पाहिजे. कारण की सतत एका जागी बसल्यानंतर म्हणजे पचनाचे पण आजार होऊ शकतात. परत दुपारचं जेवण व्यवस्थित नाही झालं की रात्रीच्या जेवणावरती परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास म्हणा किंवा काही ना एका जागी सतत बसून मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दुपारी कधी पण तुम्ही जेवण झालं की जे एका जागी बसता किंवा रात्री जेवल्यानंतर झोपतात ते टाळून तो म्हणजे 100 पावलं तरी चालायला पाहिजे. उन्हाचा तडाखा इतका वाढलेला आहे की मग काय करतात पॅरेंट्स किंवा स्वतः पॅरेंट्ससुद्धा आणि मुलंसुद्धा की मग आईस्क्रीम आणलं, आईस्क्रीम द्या किंवा थंड ताक द्या किंवा लस्सी द्या, फ्रीजमधलं पाणी द्या. मग ते शरीरासाठी किती चांगलं आहे आणि किती घातक पण आहे. काय होतंय उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं. त्यात जर तुम्ही अतिथंड प्रमाणात पदार्थ सेवन केलात किंवा बाहेर उष्णता खूप आहे आणि तुम्ही घरामध्ये AC असेल तर या शरीरामध्ये सडन टेम्परेचर चेंजमुळे शरीराला खूप इजा होऊ शकतात. म्हणजे काही म्हणजे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम म्हणा किंवा चक्कर येणे या गोष्टी होऊ शकतात. कारण की बॉडीचं टेम्परेचर खूप वाढलेलं असतं या दिवसामध्ये आणि तुम्ही एकदम थंड देऊन ते म्हणजे थंड सेवन केल्यामुळे सडन टेम्परेचर चेंज होतं बॉडीमधलं. आणखी एक प्रश्न, रात्री झोपताना असं होतं अचानक रात्री तहान लागते, पटकन माणूस उठतो आणि पाणी पितो. ते कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे ती? कसं आहे रात्री तुम्ही एकतर झोपेतून उठता तेव्हा तुम्ही थोडंसं सेमी कॉन्शियस म्हणतो आपण हो. म्हणजे त्या स्टेजमध्ये असता झोपेच्या, तेव्हा तुम्ही उठणं आणि पटकन पाणी पिणं हे चुकीचं आहे. तुम्ही उठून थोडा वेळ बसणं आणि रात्री पाणी म्हणजे आपली तहान असते खरं तेव्हा 1 ते 2 घोटच पाणी प्यायला पाहिजे. आता उन्हाळा तर संपत चालला आहे, पावसाळा पण सुरू होणार आहे. त्याच्याशी रिलेटेड प्रश्न बी तोच प्रश्न येणार आहे की परत कसा चेंज करावा, म्हणजे आणि काय चेंज होणार यात मग? हां, म्हणजे आता पावसाळा सुरुवात झाल्यानंतर पाणी दूषित येतं. त्यामुळे आपण ओके. पहिल्यांदा पाणी म्हणजे उकळून घ्यायला पाहिजे. परत बाहेरचे रस्त्यावरील आपण काही फास्ट फूड खातो त्या गोष्टी जरासं टाळायला पाहिजे. कारण की वातावरणातच बदल असतो त्याच्यामुळे रोडवरती जे अन्नपदार्थ असतात त्याच्यावरती माशा बसणे या गोष्टी होतात. त्यामुळे आपल्याला म्हणजे जुलाब वगैरे होऊ शकतात. परत नंतर कावीळीची साथ सुरुवात म्हणजे होते. बरोबर. कारण की उन्हाळ्यामध्ये जे म्हणजे हे झालेलं असतं म्हणजे सर्वत्र घाण पसरलेली असते. पाऊस बरोबर. पडल्यामुळे ती पाण्यासोबत वाहून जाते. त्यामुळे या डासाचं गोष्टींची प्रमाण खूप डासांचं वाढतं. प्रमाण वाढतं. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार सुरुवात होतात. त्यामुळे इथून पुढे म्हणजे पावसाळा सुरू झाला की या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तर बघितला की उन्हाळ्यात आपण शरीराची निगा कशी राखली पाहिजे याबद्दल जाणून घेतलं. खूप खूप धन्यवाद वहिनी तुमचं. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शोला या आणि प्रेक्षकांना एवढं ज्ञान दिलं. खूप खूप धन्यवाद. तुमचंही आभार. मलाही बोलण्याची संधी दिली. मलाही आरोग्याविषयी लोकांना सांगण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल आभार.